कॉम्प्युटर. ओके, सॉरी ह्याच्याबद्दल. सुरू करूया आपण. प्रशांतजी मेसेज सुरू करूया. नमस्कार. ग्रंथ दारीच्या संयुक्त अरब अमिराती विभागातर्फे मी प्रशांत कुलकर्णी तुमचे मनपूर्वक स्वागत करतो. धन्यवाद. काल पार पडलेल्या विजयादशमी आणि वाचन प्रेरणा दिनाच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा. भारताचे राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त हा वाचन प्रेरणा दिन साजरा केला जातो. भारतरत्न डॉक्टर अब्दुल कलाम यांचं पुस्तक प्रेम जगजाहीर आहे. त्यांचे विंग्स ऑफ फायर सारखे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. या व त्यांच्या इतर पुस्तकातून व्यक्त होणारे त्यांचे विचार अत्यंत मननीय आहेत. आजच्या वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्तानं त्यांचे एक दोन विचार सांगण्याचा मोह मला आवरत नाहीये. एके ठिकाणी ते म्हणतात की वन बेस्ट बुक इज इक्वल टू 100 गुड फ्रेंड्स, बट वन गुड फ्रेंड इज इक्वल टू अ लायब्ररी. हा त्यांचा विचार काय. किंवा गिव्ह 1 hour अ डे exclusively for book reading and you will become a knowledge center in few years. आज या वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने अशाच एका नॉलेज सेंटरची आपण भेट घेणार आहोत, ज्यांनी आपल्या शब्द साहित्यातून गेले 3-4 दशके मराठी मनावर राज्य केले आहे. तर मंडळी, स्वागत करूया मराठीतील सुप्रसिद्ध साहित्यिक, पानिपतकार श्री विश्वास पाटील यांचे. पाटील साहेब, ग्रंथ तुमच्या दारी. धन्यवाद. याच्या वाचकांतर्फे तुमचे मनपूर्वक स्वागत. आज जरी तुम्ही आभासी प्रणालीद्वारे झूम किंवा FBच्या माध्यमातून आमच्याशी जोडले गेलेले असलात, तरी लवकरच तुमच्या प्रत्यक्ष भेटीचा योग येवो अशी सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. कार्यक्रमाची सूत्र स्नेहल देशपांडे यांच्याकडे सुपूर्द करतो. सर्वांना नमस्कार. विश्वास पाटील सर, तुम्हाला नमस्कार. सर्व प्रेक्षकांना नमस्कार. नमस्कार. आता मी थोडक्यात इथे जे उपस्थित आहेत त्यातल्या बहुतेक लोकांना ग्रंथ तुमच्या दारी योजनेची माहिती आहेच, परंतु परत एकदा मी थोडक्यात जे नवीन आलेले असतील त्यांच्यासाठी ही माहिती सांगणार आहे. ही योजना 12 वर्षापूर्वी नाशिक येथे श्रीयुत विनायक रानडे यांनी कुसुमाग्रजांच्या प्रेरणेने सुरू केली. एका मोठ्या अपघातातून वाचल्यानंतर त्यांनी ठरवलं की आपला आता पुनर्जन्म आपण समाजसेवेला व्हायचा, आणि त्यांनी कुसुमाग्रजांच्या प्रेरणेने आपल्या मित्रांकडनं दर वाढदिवसाला फोन करून केवळ एका पुस्तकांची देणगी अशी मागून सुरुवातीला एक मोठं ग्रंथालय उभं केलं. पण त्यांच्या लक्षात आलं की ग्रंथालयातली पुस्तकं बिचारी तशीच पडून असतात, कारण लोकांना ग्रंथालयात जायला यायला वेळ नाही. म्हणून मग त्यांनी एक अभिनव युक्ती लढवली आणि त्यांनी ही सगळे ग्रंथ पेटाऱ्यात भरून सोसायट्यांमध्ये किंवा ज्या सहकार निर्माण संस्था असतात तिथे पोचवायला सुरुवात केली. आणि अशा रीतीने ग्रंथ तुमच्या दारी या योजनेचा जन्म झाला. ही योजना बघता बघता एवढी लोकप्रिय झाली की बँका, शाळा, हॉस्पिटल्स, इतकंच काय आदिवासी पाडे आणि कारागृह इथे सुद्धा या ग्रंथपेट्यांची मागणी यायला लागली आणि अनेक देणगीदारांचे हात यायला लागले. आणि ह्या योजनेचा विस्तार आता बघता बघता जवळजवळ 2.5 कोटी ग्रंथसंपदेपर्यंत पोहोचलेला आहे. आणि हा विस्तार फक्त महाराष्ट्रात किंवा भारत देशात न राहता 15 देशात जगातील, म्हणजे ऑस्ट्रेलिया, अमेरिका, जपान, स्वित्झर्लंड, UAE, कतार, बहारीन अशा अनेक देशात आता हा विस्तार झालेला आहे. दुबईमध्ये, म्हणजे परदेशातला पहिला विस्तार होण्याचं जे श्रेय आहे ते सुदैवाने दुबईला किंवा UAEला मिळालं. आणि 2014 साली 9 ग्रंथपेट्या पहिल्यांदा इथे आल्या. बघता बघता 5-6 वर्षामध्ये आता ह्या 9 पेट्यांच्या 30 ग्रंथपेट्या झालेल्या आहेत आणि 10 बालपेट्या आपल्याला आता उपलब्ध आहेत. 25 समन्वयक, म्हणजे UAEतल्या संपूर्ण देशाच्या वेगळ्या वेगळ्या भागामध्ये ही पुस्तकं आता आपल्या सेवेने सगळ्यांना वाचकांना पोहोचवतायत. म्हणजे अगदी फ्युजारा पासून दुबई, शारजा, आजमान पासून आता रुएस मध्ये सुद्धा आपली मराठी पुस्तकं मराठी वाचकांसाठी उपलब्ध आहेत.
त्याशिवाय आपल्या योजनेतर्फे आपण फेसबुक पेज, युट्यूब चॅनल आणि gtd-ue-wordpress.com म्हणून वेबसाईट पण चालवतो. त्याच्यामध्ये नवीन नवीन पुस्तकांची ओळख आम्ही वाचकांना करून देतो आणि अनेक म्हणजे मराठी भाषा दिवस आणि वाचन प्रेरणा दिवस हे 2 आम्ही सणासारखे साजरे करतो, की त्यावेळेला आम्ही नेहमी प्रतिथयश लेखकांना बोलवून त्यांचा संवाद घडवून आणतो. लॉकडाऊनमुळे 2 वर्ष हा कार्यक्रमाला थोडीशी कीळ पडल्यासारखी झाली, पण ऑनलाईन माध्यमातून आम्ही परत हा संवाद सुरू केला आणि मला खूप आनंद होतो आहे, की विश्वासराव आपल्याला त्यांनी अगदी खूप वेळात वेळ काढून म्हणजे खरंच त्यांचं शेड्यूल खूप बिझी आहे, तरी ते आपल्या बरोबर आले आणि आज आपल्या बरोबर संवाद साधायला ते इकडे आहेत. आणि त्याच्याच बरोबर ग्रंथ तुमच्या दारी योजनेसाठी विनायकजींनी आणखीन एक नवीन संकल्पना राबवलेली आहे. तर मी त्यांना विनंती करते, की ती नवीन योजना जी काल दसऱ्याच्याच मुहूर्तावर सुरू केली त्याबद्दल त्यांनी माहिती द्यावी. नमस्कार. आधी सगळ्यात मला आनंद असा होतो की विश्वासरावांच्या हस्ते नाशिकला ग्रंथ तुमच्या दारी अंतर्गत नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना पेटी प्रदान केली आणि एक छान मुलाखतीचा कार्यक्रम पार पडला. ज्या भारताबाहेर पहिलं पाऊल टाकलं ते ज्या आमच्या स्नेहामुळे शक्य झालं, त्या डॉक्टर संदीप कडव्यांचा आज वाढदिवस आहे. म्हणजे जसं अब्दुल कलामांचा वाचक प्रेरणा दिन म्हणून आपण उल्लेख करतो, तर आज डॉक्टर संदीप कडव्यांचं नाव घेणं मला तितकंच योग्य वाटतं. आतापर्यंत फिरत्या पुस्तकांच्या पेट्यांच्या द्वारे आपण लोकांपर्यंत पोहोचलो, पण लोकांकडे जे येईल ते वाचायचे ते नक्कीच दर्जेदार आहे. पण आता कालपासून एक नवीन कल्पना आपण सुरू केली, माय बुक बास्केट. माझं कुसुमाग्रज प्रतिष्ठानासारखंच अजून एक विश्वास ज्ञान प्रबोधिनी आहे. त्यांचं आमचं नाशिकला एक वाचनालय आहे, त्याच्यामध्ये 11,000 पुस्तकं आहेत. त्या वाचनालयात कोणी यायचं, त्याला हवं तर त्या बास्केटमध्ये 10 पुस्तकं नातवासाठी, सुनेसाठी, मुलासाठी, आपल्यासाठी असं कोणी येऊन एक 10 पुस्तकं निवडायची, ती त्यांनी घरी घेऊन जायची. 3 महिन्यांनी परत बदलायची. 3 महिन्याच्या आत किती वेळा बदलली तरी हरकत नाही, दर 3 महिन्यांनी बदलत जायचं. असं आयुष्यभर करत राहायचं. आणि याच्यासाठी नाममात्र देणगी मूल्य 2100 रुपये, की ज्याला ATG आहे. माझं म्हणणं असं आहे की वाचक आणि पुस्तक याच्यातली दुरी मिटवली पाहिजे, त्यांच्याकडे गेलं पाहिजे. म्हणजे पानिपतकरांची अनेक पुस्तकं आपल्या वाचनालयात असतील, पण वाचक तिथपर्यंत पोहोचला नाही. तिथे जाण्यासाठी जे जे मार्ग काढायचे ते आम्ही काढू. तुमच्या या सगळ्या UAE विभागाच्या स्नेहल पासून प्रचिती आहे, विशाखा आहे आणि सगळेच जण आहे, 12% आहेत, या सगळ्या जणांनी म्हणजे नीलम आहे, काय काय नावं घ्यायची, कारण सगळे जण आज इतक्या एक दिलाने काम करतायत. तर या वाचक प्रेरणा दिनाचा हा कार्यक्रम ऑनलाईन होऊन सुद्धा दणक्यात होणार आहे याची मला खात्री आहे. कारण आज दमदार व्यक्तिमत्व आपल्या बरोबर आहे आणि ते व्यक्तिमत्व आधीपासून आपल्याला जोडलेलं आहे आणि त्यांचं साहित्य आपण पेटांच्या द्वारे जगभर पोहोचवतोय. मी तुम्हाला सगळ्यांना परत एकदा वाचक प्रेरणा दिनाची शुभेच्छा देतो आणि पुढील सूत्र विशाखा यांनी घ्यावी असं सांगतो. थँक्यू विनायकजी. तुम्ही या कार्यक्रमात आलात म्हणजे जसं विश्वासरावांचं आहे तसं मला माहिती आहे तुमचंही शेड्यूल खूप भरगच्च आहे आणि त्यातही तुम्ही वेळ काढून आलात, कारण तुम्ही नेहमीच आमच्यासाठी वेळ देता आणि तुमच्या शुभेच्छा मधूनच आम्हाला हे सगळं नवीन नवीन काम करण्याची खूप प्रेरणा मिळत असते, त्यामुळे त्याबद्दलही धन्यवाद. खरं तर माझ्याकडे स्नेहलनी जे काम दिलंय ते विश्वास पाटील सरांची ओळख करून द्यायचं. आपण आपल्या फ्लायर मध्ये पाहिलंय की तिने लिहिलं होतं की पानिपतकार विश्वास पाटील. हे म्हणजे मला असं वाटतं ना की सिर्फ नाम ही काफी है या कॅटेगरीमध्ये येतं की पानिपतकार विश्वास पाटील असं म्हणल्यानंतर लोकांना त्याच्याबद्दलची पूर्ण माहिती आहे. पण तरी देखील मला असं वाटतं की त्यांची ओळख ही फक्त पानिपतकार विश्वास पाटील अशी नाहीये. म्हणजे ती जरी तिथनं सुरू होत असली ना तरी ती तिथेच थांबत नाही. म्हणजे बऱ्याच वेळेला आपल्याला असं दिसतं की विशेषतः पहिली कलाकृती जेव्हा अफाट यश मिळवते आर्थिकदृष्ट्या किंवा प्रसिद्धीच्या दृष्टीने, तेव्हा लेखक तिथेच रेंगाळतो किंवा त्या चाकोरीत अडकतो असं होऊ शकतं. पण सरांच्या बाबतीत तसं अजिबात झालेलं नाहीये. म्हणजे त्यांची व्यावसायिक बाजू जर आपण पाहिली ते कर्तव्यदक्ष कलेक्टर आणि वेगवेगळ्या उच्च शासकीय पदांवर त्यांनी काम केलंय आणि ते चालू इतक्या जबाबदारीचं काम चालू असतानाही त्यांनी खूप वेगवेगळ्या विषयांचा मागोवा घेत पुस्तकं लिहिली. म्हणजे सुरुवात जरी पानिपत पासून झाली असली तरी त्यानंतर त्यांच्या ज्या कादंबऱ्या आल्या म्हणजे संभाजी असेल, महानायक असेल, पांगिरा, झाडाझडती, लस्ट फॉर लालबाग, वेगवेगळ्या विषयांवर अशा कादंबऱ्या आहेत आणि त्या अभ्यासपूर्ण आहेत.
म्हणजे ते फक्त इमॅजिनेशन नाहीये, त्याच्यातलं खूप रिसर्च करून त्यांनी हे सगळं काम केलंय. आणि त्याचबरोबर त्यांचं लेखनाचं वैशिष्ट्य मला जे वाटतं की ते पूर्ण मराठी मातीतून आलेलं आहे. म्हणजे त्यांची जी मराठी मातीची जी बांधिलकी आहे, जे घट्ट ऋणानुबंध आहेत, ते आपल्याला त्यांच्या सगळ्याच पुस्तकातनं खूप प्रकर्षाने जाणवतात. आणि असं लिखाण करणं आणि ते सातत्याने 30-32 वर्ष करणं ही काही सोपी गोष्ट नाहीये. आणि त्याचमुळे त्यांनी एवढं लिखाण जे केलं आहे, त्या त्यांच्या प्रतिभेला अनेक पारितोषिकांनी आणि सन्मान चिन्हांनीही त्यांची ही पोचपावती मिळालेली आहे. पानिपतनी जसं जनमानसात जे स्थान मिळवलंय ते तर आपल्या सर्वांना माहितीच आहे. पण त्याचबरोबर त्याला नाथमाधव पुरस्कार किंवा भारतीय भाषा परिषद पुरस्कार हाही मिळालेला आहे. झाडाझडतीसाठी त्यांना साहित्य अकादमिक पुरस्काराने सन्मानित ते झालेले आहेत. महानायकसाठी गडकरी पुरस्कार त्यांना मिळाला आहे. याशिवाय महत्वाची गोष्ट म्हणजे अनेक भारतीय भाषांमध्ये त्यांच्या पुस्तकांचे अनुवाद झालेत, त्याच्या अनेक आवृत्त्या निघाल्यात. मला वाटतं मराठीतल्या एका लेखकाचं इतकं भारतीय स्तरावर पोचणं ही खूप काय म्हणतो त्याला आपण, खूप कमी प्रमाणात दिसणारी गोष्ट आहे आपल्याला. आपण नेहमीच अनुवादित पुस्तक इतर भाषांमधली अनुवादित पुस्तकं वाचतो, पण मराठी लेखक इतक्या मोठ्या प्रमाणावर भारतीय स्तरावर पोहोचतोय ही आपल्या सगळ्यांसाठी पण खूप अभिमानाची गोष्ट आहे. आणि अशा ह्या सिद्धहस्त विश्वास पाटील सरांबरोबर आज आपण संवाद करणार आहोत. हा खरंच फक्त म्हणजे जरी आम्ही मुलाखतीचं स्वरूप ठेवलं असलं तरी देखील त्या अनौपचारिक गप्पांमधून आमच्या वाचकांच्या सगळ्या प्रश्नांना उत्तरं मिळतील अशी मला खात्री आहे. त्याशिवाय जर वाचकांना काही प्रश्न असतील तर आपण नक्की शेवटी घेण्याचा प्रयत्न करू. आणि आता मी श्री राजन तावडे यांना विनंती करते की त्यांनी मुलाखत सुरू करावी. नमस्कार, मी राजन तावडे. मी प्रथम सर्व वाचकांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आणि पानिपतकार विश्वास पाटील यांचे वाचक प्रेरणा दिवशी स्वागत करतो. वाचक प्रेरणा दिवशी आपल्याला पानिपतकार विश्वास पाटील मुलाखत देण्यासाठी किंवा संवाद साधण्यासाठी लाभले ते आपलं परम भाग्य आहे. आणि मी त्यांना असं विचारू इच्छितो की पानिपत, संभाजी किंवा महानायक अशा ऐतिहासिक कादंबऱ्या तुम्ही लिहिल्यात, त्याच्यावरती सामाजिक कादंबऱ्या लिहिल्या आहेत, पण तुम्ही आम्हाला नवीन इतिहास सांगितला, नवीन गोष्टी शिकवल्या, नवीन गोष्टी सांगितल्या. पण पाटील घराण्याचा काय इतिहास आहे, तुम्ही कसे घडलात, त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल का? माझ्या बाबतीत मी सांगेन की तसा मी खूप रुरल ग्रामीण पार्श्वभूमीवरून आलेला आहे. आज सुद्धा माझ्या गावची लोकसंख्या 1400 आहे फक्त. आमच्या गावात आज सुद्धा पोस्ट नाही. आणि जरी ग्रामीण भागातून मी आलो असलो तरी माझे वडील हे शेतकरी कामगार पक्षाचे म्हणजे डाव्या विचारसरणीचे होते. ते स्वातंत्र्य सैनिक होते. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात त्यांनी भाग घेतलेला होता आणि त्यामुळं एक घरामध्ये चळवळ वातावरण होतं. माझं गाव हे सह्याद्रीच्या कुशीमध्ये येतं आणि पहाडातून आलेली माणसं ही तशी मनानं निर्मळ आणि शारीरिकदृष्ट्या काटक आणि जिद्दी असतात असं म्हटलं जातं. ते मी माझ्या मातीचं देणं समजतो. माझ्या तालुक्यामध्ये म्हणजे शाहुवाडी तालुक्यामध्ये विशाळगड येतो, पलीकडच्या बाजूला पन्हाळा येतो, समोर वारणा नदी आहे. तर हे असं माझं घराणं कोल्हापूर जिल्ह्यातलं आहे, शाहुवाडी तालुक्यातलं आहे. पण वैचारिक दृष्ट्या डाव्या विचारसरणीचं किंवा स्वातंत्र्याचं वगैरे जे लोण होतं ते घरापर्यंत उंबरापर्यंत पोचल्यामुळं त्याचा फायदा मला निश्चितच झाला. तुमचं सह्याद्रीच्या कुशीत तुम्ही वाढला आहात आणि त्या सह्याद्रीच्या कुशीमध्ये भरपूर लेखक महाराष्ट्राला दिलेले आहेत. पण तुमच्या लहानपणी किंवा तुमच्या कुटुंबात लेखनासाठी असं पोषक वातावरण होतं का, की त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? नाही, लौकिक अर्थानं तसं अजिबात वातावरण नव्हतं. कारण गावातला मॅट्रिक होणारच मी दुसरा किंवा तिसरा असेल, 10वी पास होणारा. त्याच्यानंतर माझे वडील फक्त 4थी शिकलेले आणि माझी आई अशिक्षित होती. त्यामुळं तसं घरामध्ये कोणी साहित्यिक वगैरे असण्याचा प्रश्न नाहीये. पण एक गोष्ट मी जरूर सांगेन की माझे वडील किंवा माझी आई ज्या वेळेला बोलायचे त्यावेळेला त्यांच्या मुखामध्ये एवढा प्रचंड शब्दसंग्रह असायचा आणि वेगवेगळे शब्द, वाक्प्रचार, गोष्टी त्यांच्या मुखातून आपोआप यायच्या.
त्यामुळे मला तर असं वाटतं की त्यांच्या बालपणामध्ये योग्य ती मिळाली असती, योग्य शिक्षक लाभले असते किंवा बऱ्यापैकी शालेय शिक्षण झालं असतं तर ते स्वतः उत्तम साहित्यिक झाले असते. एवढं उत्तम भाषा सौष्ठव त्यांच्या मुखामध्ये होतं. त्यांचे वाक्प्रचार होते, अनेक स्त्री गीत पाठ होती, अनेक ग्राम्य गीत पाठ होती. त्यामुळं एका प्रकारे मला तांत्रिकदृष्ट्या संस्कार मिळाले नसले तरी मांत्रिकदृष्ट्या माझ्या मातीनं आणि माझ्या आई वडिलांनी आणि गावच्या परिसराने खूप दिलेलं आहे आणि त्यांचे ऋण मी नेहमीच मान्य करतो. म्हणजे तुमच्या आई वडिलांचे कळत नकळत तुमच्यावर संस्कार झाले. पण तुम्ही एवढे मोठे लेखक झाला, प्रसिद्ध कादंबऱ्या, एवढ्या मोठ्या कादंबऱ्या लिहिल्यात, पण आपल्यामध्ये लेखक दडला आहे याची पहिली जाणीव तुम्हाला कधी झाली आणि कशी झाली, याच्याबद्दल काय सांगू शकाल? मला त्याची जाणीव 5व्या इयत्तेमध्ये झाली. 5व्या इयत्तेपासून मी जादूच्या गोष्टी लिहायला सुरुवात केली. 7वी 8वी नंतर माझं मराठीचं वाचन खूप वाढलं आणि मग एक आतून असं जाणवायला लागलं की आपण काहीतरी लिहायला पाहिजे. आणि जेव्हा मी 10व्या इयत्तेत होतो त्यावेळेला पुण्याचा तरुण भारत हा वर्तमानपत्र खूप प्रसिद्ध होतं आणि त्यांच्या वासंतिक अंकानिमित्त एक महाराष्ट्र दर्जाची कथा स्पर्धा ठेवली होती आणि मी 10व्या इयत्तेमध्ये असताना त्याच्यात भाग घेतला. महाराष्ट्रात मला 3रा क्रमांक मिळाला आणि सुदैवाने त्या कथा स्पर्धेचे परीक्षक थोर कादंबरीकार श्रीधर जोशी, आनंदी गोपाळकार होते, राभा कुलकर्णी समीक्षक होते आणि तेव्हापासून मग साहित्य अकादमी ओढला गेलो. 11वी 12वीत असताना त्या दरम्यान मराठा पेपर अजून चालू होता आचार्य अत्र्यांचा. अत्रे नव्हते पण श्रीष्ठताई होत्या आणि त्या सुंदर रविवारचा अंक तर काढायच्या आणि त्या रविवारच्या अंकामध्ये त्यांनी माझ्या अनेक कथा त्यावेळेला प्रकाशित केल्या. तर साधारणतः 9वी किंवा 10वीच्या उंबरठ्यावरच माझ्यातल्या लेखकाची मला जाणीव झाली आणि मी जर व्यक्त ते माझे भाष्य शब्द मांडले नाहीत किंवा ते पेश केले नाहीत तर एक प्रकारचं नैराश्य येतं, एक प्रकारची बेचैनी येते. याची जाणीव मला हायस्कूलमध्ये झालेली होती. नाही, पहिलं प्रेम, पहिलं कविता, पहिली कादंबरी याच्याबद्दल विशेष प्रेम प्रत्येकाला असतं. तर तुमची पहिल्या कादंबरीबद्दल काही विशेष आठवणी आहेत का? माझी पहिली कादंबरी अंबिया नावाची आहे, जी मी वयाच्या 17व्या वर्षी लिहिली आणि त्यावेळेला ती 17व्या 18व्या वर्षी प्रकाशितही झाली. कारण त्यावेळेला महाराष्ट्रात नवलेखक अनुदान योजना होती आणि त्या योजनेनुसार त्या काळात तिला 8-9 हजार अनुदान मिळालेलं होतं आणि ती कादंबरी मी FY ला असताना प्रकाशित झाली आणि योगायोगाची गोष्ट म्हणजे या 15वड्यातच त्या कादंबरीची नव्यानं 2री आवृत्ती काढली जाते आहे आणि वाचकांसाठी जे मी 17व्या वर्षी लिहिलं ती कादंबरी जशीच्या तशी आता पुन्हा येते आणि ती माझी पहिली कादंबरी ही ऐतिहासिक अजिबात नव्हती. ते एका खेड्यातल्या माहेर वासनीचं दुःख होतं. स्त्री जग आणि स्त्रियांचं दुःख म्हणजे त्यातला एक डायलॉग मी तुम्हाला सांगेन तो तुम्हाला आज सुद्धा म्हणजे चमकवायला जाईल. मला सुद्धा तो नव्यानं वाचताना मी थरारून गेलो. 17व्या वर्षी मी लिहिलेलं आहे की त्या मुलगीला स्थळ मिळतं, नवरा बरोबर मिळत नाही, नीट वागवत नाही. त्यावेळेला ती आपल्या शेतकरी पित्याला म्हणते की अण्णा, अहो शेतासाठी नांगरणीसाठी बैल निवडायचा झाला तर तुम्ही 7-8 बाजारला जाता, वेगवेगळ्या ठिकाणी बैल कसा आहे काय नाही, उपयोगी पडेल की नाही हे तुम्ही पाहता आणि लेकीसाठी जावई मिळवताना मात्र तुम्ही अगदी डोळे झाकून 5-10 मिनिटात तसा काय विचार केला. मला वाटतं हे विचार स्त्री जीवनाची ही दुःख कुठेतरी त्या काळामध्ये मला जाणवलेली होती आणि ज्या कायदा कथेला मला तरुण भारतचा पुरस्कार मिळाला तो सुद्धा विषय स्त्रीधन हाच होता. तर म्हणजे आता राजनजी जसं म्हणले तसं पहिलं प्रेम जसं आपण कधी विसरत नाही आणि त्याच्या आठवणी आयुष्यात पुढे कधीही आल्या तरी त्याच भावना मनात उचंबळून येतात. तर तसंच मला आता तुमच्या बोलण्याकडे पाहताना असं वाटलं की 17व्या वर्षी लिहिलेल्या कादंबरीबद्दल आजही बोलताना जे प्रेम आहे त्या कादंबरीबद्दल
खरंच खूप छान वाटते. आणि त्यातून मला असं एक जाणवलं की आपण जे म्हणतो की चांगलं साहित्य जे असतं ते कालातीत असतं. म्हणजे तुम्ही इतक्या वर्षांपूर्वी जी कादंबरी लिहिली तीच गोष्ट जर आजच्या काळात लागू पडत असेल तर ते साहित्य कालातीत आहे. आणि या निमित्ताने एक चांगली कादंबरी परत लोकांसमोर दुसऱ्या आवृत्तीच्या निमित्ताने येते ही खरंच खूप छान गोष्ट आहे. तुमच्या या पहिल्या कादंबरीनंतर जी म्हणजे पानिपत ही जी पहिली आपण असं म्हणू की आंबी लोकांना. आंबी त्या मुलीचं नाव होतं. अच्छा. कादंबरीच्या नायिकेचं नाव आंबी असं होतं. अच्छा. हा, तर तिच्यावर तेच म्हणजे तुम्ही नाव टायटल दिलेलं आहे. टायटल दिलेलं आहे. त्या स्त्री व्यक्तिरेखेचंच टायटल कादंबरीला दिलेलं आहे. अच्छा. अंबिया नावाची मुलगी. ही कुठेतरी अशा 2-3 घटना घडलेल्या होत्या आणि त्या घटनातूनच ही कादंबरी मी तयार केलेलं होतं कथानक. अच्छा. मला वाटतं आजच्या काळात पण लोकांना नवीन काहीतरी विचार यातनं मिळेल. म्हणजे तुम्ही जे आता एक त्यातला प्रसंग सांगितलात तो खरंच खूप अप्रोप्रिएट वाटला मला, की आजच्या काळातही ती परिस्थिती अजूनही बऱ्यापैकी तशीच आहे आणि लोक तसंच बघतायत त्या गोष्टीकडे. पण सर म्हणजे आपण आता तुमच्या पानिपतकडे जर कडे येऊया थोडंसं. आपण नेहमी असं म्हणतो की उज्ज्वल भविष्य ज्याला निर्माण करायचं असेल त्याला आपला इतिहास चांगला माहिती असला पाहिजे. तुमची रूट्स जर पक्की असतील तरच तुम्ही पुढे जाऊ शकता, प्रगती करू शकता. म्हणजे इतिहासातल्या ज्या चांगल्या गोष्टी असतील त्याचा अभिमान ठेवावा, ज्या चुका झाल्या असतील त्यातनं काहीतरी नवीन शिकून ती शिदोरी घेऊन मगच आपण भविष्याला नवीन आकार देऊ शकतो. मला असं वाटतं की पानिपतची तिसरी लढाई हा या दोन्ही गोष्टींसाठी एक चांगला वस्तुपाठ आहे. ती घटना जी घडली आहे किंवा जो एकूण प्रसंग आहे तो म्हणजे पण तरीही म्हणजे ज्याला आपण हिंदीत दुखती रग असं म्हणतो तसा तो मराठी माणसाच्या दृष्टीने आहे की कुठेतरी एक तो सल कायम सगळ्यांच्या मनात राहिला आहे. पण अशा विषयाला जेव्हा तुम्ही हात घालता, एवढा मोठा प्रयत्न करता लिखाणाचा, तेव्हा त्याच्यासाठी एक झपाटले पण आवश्यक असतं. म्हणजे नुसता एखादा प्रसंग चांगला वाटून उपयोगी नाही, तुम्ही पूर्णपणे त्यात इन्व्हॉल्व्ह व्हावे लागतात. तर तुम्ही कधी आणि कसे ह्या संवेदनशील विषयाकडे वळलात पानिपतच्या? आता आपल्याला पानिपत ही गौरवाची गोष्ट वाटते, पण ज्या वेळेला मी हा विषय डोक्यात माझ्या आला त्यावेळेला सर्वांचा मला कडाडून विरोध होता की हारलेली लढाई आहे. जिथे नामुष्की पत्करावी लागली, जिथे मराठी बदनाम झाले, त्याच्यावर तुम्ही काय लिहिणार आहात? अगदी बाळ कोल्हटकरांसारखे नाटककार त्यावेळेला मला भेटले आणि ते म्हणाले, अरे किती घाणेरड्या विषयावर तुम्ही लिहिताय, अभद्र विषयावर लिहिताय, निदान त्या कादंबरीला पानिपत हे नाव तरी देऊ नका, अशुभ नाव देऊ नका, असं ते मला म्हणाले होते. याचं कारण असं की त्याच्याबद्दल एक अशी निगेटिव्हिटी किंवा नकारात्मक अशी बाजू होती, पण मला त्यातला एक सकारात्मक बऱ्याच गोष्टी दिसत होत्या. धुराच्या आणि धगीच्या आत एक शौर्याचा इतिहास घडला गेलेला आहे, लपला गेलेला आहे असं मला वाटत होतं आणि तो इतिहास शोधून काढणं हे गरजेचं होतं. वयाच्या 22व्या-23व्या वर्षी मला दृष्टांत झाल्यासारखा दृष्टांत झाला पानिपतचा आणि मग मी 4-5 वर्ष त्याच्यावर अभ्यास केला. वयाच्या 28व्या वर्षी पानिपत कादंबरी माझी प्रकाशित झाली. पण तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की झपाटलेपण लेखकाचं असतं, हवं असतं. ज्याला मराठीमध्ये सुंदर शब्द आहे की तादात्म्यता. तुम्ही जर तुमच्या विषयाशी तादात्म्य नाही पावला तर तुम्ही त्याच्या मुळापर्यंत तळापर्यंत पोहोचू शकत नाही आणि त्यातून काहीतरी असं सोनं घेऊन काही हिरे मोती घेऊन बाचकांपर्यंत पोहोचू शकत नाही. तर माझी जी इन्व्हॉल्वमेंट होती ती होती. मी 1-2 ठिकाणी सांगितलेलं आहे की मी एवढा आजारी पडलो होतो, मला हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं आणि लग्न होऊन माझं फक्त 1 वर्ष झालेलं होतं. बायको घाबरली, पत्नीनं माझा हात हॉस्पिटलमध्ये हातात धरला आणि ती ऐतिहासिकपणानं मला बोलली की अहो, आपणाकडून पानिपतच्या लाख चोरडल्या गेलेल्या बांगड्यांचा जो हिसाब ठेवणं चालू आहे तो हिसाब तसाच ठेवा, पण माझ्या कपाळाचं पानिपत न होईल याची काळजी घ्या. तर अशा पद्धतीनं हा सगळा माझ्या इन्व्हॉल्वमेंटचा भाग होता आणि मी इन्व्हॉल्व झालो, तादात्म्य पावलो म्हणून एवढ्या कमी वयामध्ये ती कलाकृती माझ्या हाताला लागली असावी असं मला वाटतं. पण खरंच पाहिलं तर सर ना, पानिपतची तिसरी लढाई हा विषय म्हणून तसा नवीन नाही. म्हणजे या घटनेवर किंवा त्या एकूण कालखंडावर इतरही यापूर्वी काही लेखन झालं असेल तुमची पानिपत ही कादंबरी होण्याआधी.
म्हणजे वेगवेगळ्या फॉर्म मध्ये झालं असेल. तुमच्या दृष्टीने मग ह्या कादंबरीचं वेगळेपण काय आहे? जसं आता जो तुम्ही खूप छान खूप शब्द छान वापरलात, तादात्म्य. तुम्ही खूप छान प्रश्न विचारला, आभारी मी आहे. त्याच्या आधी पानिपतवर 11-12 कादंबऱ्याही लिहिल्या गेलेल्या आहेत, 20-25 नाटकही लिहिलेली आहेत. पण मला जसा तो विषय सापडला किंवा त्यातल्या गमती मला कळाल्या किंवा त्याच्यातली इन्साइट माझ्या जशी लक्षात आली तशी कदाचित पुरसरींच्या लक्षात आली नसावी. आणि मोठं ठळक उदाहरण म्हणजे नानासाहेब पेशव्यांच्या पत्रातच आहे की नजीब खान ही काय चीज आहे. न होता नजीब खान तो का होता पानिपत. नजीब खान हा मोठा खलनायक होता, पण मी कादंबरी लिहिण्याआधी मग दुर्दैवी रंगो असेल, पानिपतची मोहीम बापटांची कादंबरी असेल, ह्या कुठल्याही कादंबरीमध्ये नजीब हे नाव सुद्धा नाही. त्यामुळे व्यक्तिरेखा असण्याचं कारणच नाहीये. आणि म्हणून मला असं जाणवलं की या प्रत्येक व्यक्तीच्या तळामुळाशी आपण घुसलं पाहिजे, पाहिलं पाहिजे. त्या दृष्टिकोनातून मी वह्या घातल्या. प्रत्येक व्यक्तीसाठी एक एक ही अर्धी वही. मला त्या काळामध्ये पत्रकार आणि लेखक अरुण साधू भेटले. त्यांची सिंहासन आणि मुंबई दिनांक गाजत होती. मी त्यांना विचारले, कसं तुम्ही एवढ्या कॅरेक्टर पेलू शकता? ते म्हणाले, मी प्रत्येकाचा इतिहास वेगळा लिहून काढतो. मी तेवढं ऐकलं आणि त्याप्रमाणे प्रत्येक कॅरेक्टरचा एक वेगळा इतिहास लिहून काढलेला होता. त्याचं वय कसं, त्याचा रूप कसं, त्याचा रंग कसं, त्याचा स्वभाव कसा. आणि मग ज्या वेगवेगळ्या व्यक्तिरेखा एकमेकाशी त्यांचा टकराव होईल त्यावेळेला त्यातून ठिणग्या कशा उडतील अशा विविध प्रकाराने खूप अभ्यास केला. त्याच्या तळामुळाशी मी गेलो आणि म्हणून ते थोडंसं पानिपतचं रहस्य म्हणा, नाट्य म्हणा, कादंबरी म्हणा माझ्या हातापर्यंत पोहोचली असावी. पण विविध प्रकारानं त्याकडे बघावं लागलं. मला वाटतं ह्याचमुळे ती कादंबरी इतकी लोकप्रिय झाली. म्हणजे मी आता म्हटलं तसं त्याआधी हा विषय इतका नकारात्मक होता, पण पानिपत वाचल्यानंतर नक्कीच लोकांना अजून इतिहासाची माहिती आपण करून घ्यावी अशी नक्कीच ओढ निर्माण झाली होती. पण आता तुम्ही जो छान मुद्दा सांगितलात की प्रत्येक कॅरेक्टरसाठी तुम्ही म्हणजे वेगवेगळ्या नोंदी ठेवत होतात, त्याच्या स्वभावाच्या असतील, रूपाच्या असतील. तर हे सगळं करताना तुम्हाला सगळ्याच ज्या त्यातली जी पात्र आहेत त्यांच्याबद्दल खूप माहिती मिळाली असेल. तर एकूण पुस्तक लिहिताना तुमच्या कल्पनांमध्ये काही बदल झाला का? म्हणजे तुम्ही सुरुवात करताना बाबा म्हणजे समजा विश्वासराव असे असतील किंवा सदाशिवराव भाऊ असे असतील, अशा काही कल्पना असतील, तर हे पूर्ण कादंबरीचं काम झाल्यानंतर तुमच्या दृष्टिकोनात काही बदल झाला का या घटनेकडे पाहायचा? माझ्या दृष्टिकोनातून मेन बदल असा झाला की मी ज्यावेळेला कादंबरी प्लॅन केली होती, कादंबरीचं स्वप्न पाहिलं होतं, त्यावेळेला माझ्या डोळ्यापुढे सदाशिवराव भाऊ हे खलनायक होते, ते कादंबरीचे नायक नव्हते. त्यांच्यामुळेच कसं आपलं वाटोळं झालं असंच मी गृहीत धरून होतो. परंतु नंतर मी सगळी पानिपताची जवळजवळ 11-12 हजार पत्र पानिपतावर लिहिलेली आणि पानिपतावरून तिथल्या गड्यांनी आपल्याकडे लिहिलेली त्यावेळेची डॉक्युमेंट्स आणि सगळं मी जसं तपासत गेलो त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की प्राप्त परिस्थितीत भाऊसाहेबांनी जे कळी काढायला तोंड दिलं तसं अन्य कोणालाही देता आलं नसतं. आणि त्यामुळं हे खलनायक नसून नायक आहेत हे माझ्या लक्षात आलं. अभ्यासामध्ये सर्वच कॅरेक्टरच्या बाबतीत माहिती उपलब्ध होती असं नाहीये. आता विश्वासरावांच्या बद्दल फार त्रोटक माहिती आहे. पेशवे दप्तरात फक्त 2च पत्र आहेत. भाऊसाहेबांबद्दल नव्यानं शोधून काढावं लागलं. अन्यथा माझ्या आधी लिहिले गेलेल्या कादंबऱ्या आणि नाटकं या सगळ्यांचे खलनायक भाऊसाहेबच होते. त्यांचा दृष्टिकोन चांगला नसल्यामुळं किंवा रघुनाथ दादांनी एवढी त्यांच्यामध्ये कुवत नसल्यामुळं हे पराभूत झाले वगैरे असं म्हटलं जात होतं. पण माझ्या असं लक्षात आलं की प्राप्त परिस्थितीमध्ये इन गिव्हन सिच्युएशन जेवढी उपलब्धी होती, जेवढं बुद्धीची ताकद आणि आपल्या साहित्य सामुग्रीची ताकद होती, ती सगळी ताकद भाऊसाहेबांनी वापरलेली होती. फक्त दुर्दैवानं भाऊसाहेबांना नशिबानं साथ दिली नाही हे आपल्याला मान्य करावं लागेल. बरोबर आहे. म्हणजे आपण एकांगीपणे जर इतिहास पाहिला तर नक्कीच असे अनेक गैरसमज लोकांच्या मनात राहू शकतात. पण याचा अर्थ जर आपण अभ्यासपूर्वक त्याच्याकडे पाहिलं तर आपल्याला त्यातल्या खऱ्या गोष्टी कळून आपला दृष्टिकोन बदलूही शकतो. म्हणजे हे खूप छान मला तुमच्या बोलण्यातनं एक वाटलं. पण मग ह्या सगळ्या पूर्ण प्रोसेसमध्ये एक लेखक म्हणून किंवा एक माणूस म्हणून तुम्ही कसे बदललात म्हणा किंवा या कादंबरीने तुम्हाला वैयक्तिकरित्या काय दिलं?
त्या कादंबरीनं वैयक्तिकरित्या एका दिवसामध्ये मला साहित्यात हिरो बनवलं. मी ओव्हरनाईट हिरो असं म्हटलं जातं, तसं त्या वयाच्या 28व्या वर्षी मोठ्या लेखकांच्या पंक्तीमध्ये नेऊन बसवलं. ऑफकोर्स कादंबरी खूप खपल्यामुळं सगळीकडे नाव झालं, कीर्ती झाली, त्याच्यानंतर धनप्राप्ती पण प्राप्त झाली. पण माझं एक नुकसान केलं की पानिपतनी माझं असं नुकसान केलेलं आहे की माझी झोप चोरून नेलेली आहे. त्या काळामध्ये जी मला फक्त 5.5 तास झोपायची सवय लागली, पानिपतमुळे जागत होतो, तर गेल्या 30-32 वर्षामध्ये मी कधीही 7-8 तास असं झोपल्याचं मला आठवत नाही. अगदी झोपेच्या गोळ्या जरी मी खाल्ल्या तरी झोपेच्या गोळ्या खाऊनही 5.5 तासाच्या वर मी झोपू शकत नाहीये. तर माझी झोप मात्र त्यांनी हिरावून नेली. म्हणजे खऱ्या अर्थी पानिपतनं माझी झोप उडवली. पण सर ह्या तर सगळ्या बाह्य गोष्टी झाल्या. म्हणजे म्हणजे एका बाजूला एखाद्या मराठी लेखकाला इतकं यश, अफाट यश मिळालंय याचा आनंद आहेच आहे. पण नक्कीच तुम्हाला एक माणूस म्हणून त्यांनी समृद्ध केलं असेल याची मला खात्री आहे. पण आता तुम्ही ज्या ह्या बाह्य गोष्टी म्हणलात की पण त्या सगळ्याचा कधी कधी एक परिणाम असा असतो की तुम्ही त्याच प्रकार, जसं एखाद्या नटाबद्दल पण असतं की एखादी गोष्ट लोकांना आवडली की आपण त्याच परिघात फिरत राहतो किंवा त्याच प्रकारच्या विषयांमध्ये अडकून राहतो, अशी एक शक्यता असते. पण तुमच्या बाबतीत तसं झालं नाहीये. म्हणजे तुम्ही पानिपत किंवा संभाजी ह्या 2 ऐतिहासिक कादंबऱ्या, नंतर महानायक हा वेगळ्या काळातला इतिहास, हा जरी ह्याच्यावर जरी लिहिलं तरी त्याचबरोबर झाडाझडतीमध्ये विस्थापितांचा प्रश्न असेल किंवा लस्ट फॉर लालबाग मध्ये गिरणी कामगारांचा प्रश्न असेल, नॉट गॉन विथ द विंड मध्ये एकदम वेगळा स्पेक्ट्रम आहे की हॉलिवूड आणि बॉलिवूड मधल्या गोष्टींबद्दल तुम्ही लिहिलं आहे. तर ह्या सगळ्या विषय वैविध्याचं मूळ कुठे आहे? म्हणजे तुमच्या स्वतःचे इंटरेस्ट आहेत की काही कारणांनी तुम्हाला हे विषय समोर आले? इंटरेस्ट आहेत. रुची असल्याशिवाय आपण खूप काही काम चांगलं करू शकत नाही. माझी रुची आहे. गिरणी कामगारांचा प्रश्न म्हणाल तर मला कुठली सर्वात माझी आवडती कादंबरी म्हणून प्रश्न विचारला तर लस्ट फॉर लालबाग हीच माझी कादंबरी आहे. आणि रुची आहे किंवा योगायोगाच्या गोष्टी आहेत. माझे 2 सख्खे चुलते हे गिरणी कामगार होते. मी मुंबई अशी पाहिलेली आहे की जी गिरणीच्या भोंग्यावर उठायची आणि गिरणीच्या भोंग्यावरच ती झोपायची. छल्ली पाळीत रात्रपाळीला आम्ही म्हणायचो. मुंबईचे भरलेले रस्ते होते. एक वेगळी दुनिया होती आणि त्या वेगळ्या दुनियेचा पुढे सरकारी नोकरीत असताना रासही होताना मी पाहिला आणि म्हणून त्या विषयाकडे मी ओढला गेलो. मुळात मला असं वाटतं की लेखकानं किंवा कलावंतानं एकाच रिघाटीमध्ये, एकाच वर्तुळामध्ये अडकून राहायला नको. पानिपत कादंबरी गाजू लागली आणि मराठीतल्या 12 प्रकाशकांनी मला वेगवेगळ्या ऑफर दिल्या होत्या. तुम्ही या महापुरुषावरल्या, तुम्ही त्या महापुरुषावरल्या, तुम्ही त्या. पण मी कटाक्षानं ते टाळलं आणि मी झाडाझडती ही कादंबरी लिहिली. मला असं वाटतं की लेखक कलावंतानं वेगवेगळे प्रयोग करावेत आणि प्रयोगशील राहावं. त्यामुळे आपल्याला वाचकांना आणि आपल्या रसिकांना वेगळं काही देता येतं. खरंय तुम्ही म्हणता ते. म्हणजे पण याच्यामध्ये एक आहे, याच्यामध्ये एक रिस्क असते, एक धाडस असतं. म्हणजे समजा एकदा चिखलातून तुम्हाला घोडा चालवायची सवय झाली की मग तुम्ही घोडा बदलता पण चिखल तोच आहे. पण ज्या वेळेला तुम्ही परत तो घोडा वाळूवर न्यायला लागता त्यावेळेला मग वाळूतून घोडा कसा चालवायचा याची एक वेगळी ताकद असते. तर तुम्हाला इथं धाडस करावं लागतं, रिस्क पत्करावी लागते आणि नव्या भूप्रदेशात प्रवास करावा लागतो. तर हे चॅलेंज असतं आणि मला चॅलेंज आवडतं. एक पण तुम्ही तुमची ही जी चॅलेंज घ्यायची वृत्ती आहे, मला वाटतं त्याचमुळे मराठी साहित्याला इतक्या वेगवेगळ्या विषयांवरच्या या कादंबऱ्या हाताशी म्हणजे त्यांना वाचायला मिळाले आहेत. नाहीतर तुम्ही म्हणता तसं एखाद्या विषयात अडकून पडलं तर मग तोच एक पॅटर्न होत जाण्याची शक्यता असते. पण सर तुम्ही हे जे सगळं एवढे वर्ष लिखाण करताय तेव्हा आजूबाजू त्या वेळेचे जे समकालीन मराठी लेखक असतील किंवा त्याच्या आधीचेही असतील, त्यांच्या लेखनाचा, आजूबाजूच्या परिस्थितीचा किंवा इतर भाषेतील लेखकांचं साहित्य, त्याचं वाचन, ह्या सगळ्याचा तुमच्यावर काही प्रभाव होता का त्यावेळेला? नक्की झालेला आहे. माझ्या हातात जी काही मला मराठी, सुंदर मराठी किंवा सुंदर शब्द किंवा मराठीचा सुंदर जो पोत मला
त्याचं कारण मी माझं आणि विशेषतः सुरुवातीच्या काळामध्ये 3-4 लेखकांचं ते मी वाचन केलं. उदाहरणार्थ नाथ माधव, वीर धवल नावाची त्यांची कादंबरी. हम्म, हम्म. 5वीत असताना 2-2.5 दिवस मी वाचत बसलेलो होतो, नीट झोपलोही नव्हतो. वीर धवल हे नाथ माधवांचं पुस्तक, अण्णाभाऊ साठेंची फकीराई कादंबरी, आचार्य आत्रे यांची बहुतांशी सर्व नाटकं आणि आचार्य आत्र्यांचं साहित्य अतिशय सुंदर मराठी, साने गुरुजींचं सगळं साहित्य मी वाचून काढलं होतं. एवढं नव्हे, जिथे जिथे सुंदर मराठी भाषा दिसेल तिथे तिथे मी अगदी त्याच्यावर उडी मारायचो. अगदी काही राजकीय नेत्यांचंही, बॅरिस्टर नाथपै यांचं लोकशाहीची आराधना या नावाचं एक भाषणाचा संग्रह आहे. आणि नाथपैंचं मराठी एवढं सुंदर होतं की ती भाषण मी पाठ केलेली होती. तर दुसऱ्या लेखकांचा माझ्यावर प्रभाव झालेला आहे. पुढे लेखनाच्या दृष्टिकोनातून मला आवडणारे लेखक म्हणजे प्रेमचंद आहेत, शरदचंद्र चटर्जी आहेत, त्यांच्या अनेक कथा कादंबऱ्या मला आवडल्या. थॉमस हार्डी हा माझा खूप आवडता लेखक आहे. त्याच्यानंतर अशा अनेक लेखक आहेत म्हणजे, किंवा दोस्तोयेव्स्की आहे, टॉल्स्टॉयची ॲना कारेनिना ही माझी खूप आवडती कादंबरी आहे. पण मला असं वाटतं की तुम्ही ज्या वेळेला मंदिरं बांधता त्यावेळेला दुसऱ्यांची शिखरं पण तुम्ही पाहिली पाहिजेत. जर आपण आपल्या मनाचा तेवढा मोठेपणा दाखवला नाही, फक्त मलाच येतं तेच सगळं श्रेष्ठ आहे आणि मला समजतं तेवढंच मी केलं पाहिजे, त्याच वर्तुळातून फिरलं पाहिजे, असं जर असेल तर मग त्याच्यामध्ये एक व्याप्ती किंवा वैचारिक खोली ही मिळू शकत नाही. आणि त्यामुळं इतर कलाकारांच्या कलाकृतींचा, साहित्याचा आस्वाद कलावंतांनी घेतला पाहिजे असं मला वाटतं. तर अगदी लहानपणापासून मराठीतील असतील, हिंदीतील प्रेमचंद सारखे लेखक असतील किंवा मैला आचल नावाची कादंबरी वाचून मी खूप भारावून गेलेलो होतो, फणीश्वरनाथ रेणूंची. तर किंवा पुढे इंदिरा स्वामींच्या कथा असतील, अलीकडे मला महाश्वेता देवींच्या कथा मी वाचल्या, अतिशय ताकदीच्या उत्तम अशा कथा आहेत. तर या गोष्टी घडत जातात. काही वेळेला चांगले शिक्षक मिळावे लागतात, समीक्षक मिळावे लागतात. हातकणंगलेकरांसारखा मला समीक्षक मिळाला. शंकर सारडा हे माझे चांगले मित्र आणि चांगले सोबती होते. MA ला मी असताना डॉक्टर शांतीनाथ देसाई नावाचे कन्नड मधले फार मोठे लेखक आमचे हेड ऑफ डिपार्टमेंट होते. गणेश देवी भाषा तज्ञ वगैरे हे सुद्धा आमचे शिक्षक होते. तर असे अनेक माध्यमातून, अनेक कोणातून आपली भाषा, आपलं साहित्य लेखकांना समृद्ध करत जावं असं मला वाटतं. खूप छान विचार सांगितलात सर तुम्ही आम्हाला. या निमित्ताने आम्ही पण आमच्या पण विचार मंथनाला सुरुवात होऊ शकते, ज्यांना स्पेशली लेखन करायचंय त्यांच्यासाठी. आणि पानिपत ही कादंबरी तुमची झाल्यानंतर तत्कालीन साहित्यिकांमध्ये तुमची उठबस सुरू झाली असणार. त्यांच्याविषयी काही, त्यांच्यामध्ये काही स्नेहबंधन वगैरे तुमचे निर्माण झाले का? त्यांनी तुम्हाला कसा मान दिला? असं नाही झालं. कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही ज्या वेळेला किती जोरानं नव्यानं आला तर लोक स्वीकारतात असं नाही. वाचकांनी स्वीकारलेलं होतं, पण बड्या लेखकांकडून तसं फारसं स्वागत झालं असं नाहीये. बऱ्याच जणांनी बरेच दिवस ती कादंबरी वाचलीच नव्हती. पण त्यावेळेला गवा बेहरे यांचं सोबत साप्ताहिक सुरू होतं आणि त्याने मोठ्या कौतुकानं कादंबरी आणली, वाचली. ते खूप आजारी होते, त्यांचा पाय खूप असा सुजलेला होता, हलता येत नव्हतं. तर त्यांनी मला हॉस्पिटलमध्ये, मी पुण्यातच राहत होतो, मला बोलावून घेतलं आणि माझी पाठ थोपाटली आणि ते म्हणाले, तो इब्राहिम खान गार्गीच्या वीरमरणाचा प्रसंग असेल, दत्ताजी शिंदेचा प्रसंग असेल, तुमच्या कादंबऱ्यातली अशी अनेक प्रकरणं बघून मला असं वाटतं की एक मोठा कादंबरीकार तुमच्यामध्ये दडलेला आहे आणि तुम्ही न थकता लिहित राहा असं म्हणून त्यांनी शुभेच्छा दिल्याच. एवढंच नव्हे तर पानिपत कादंबरीवरचं पहिलं परीक्षण हे गवा बेहरे यांनी लिहिलेलं आहे आणि ते सोबत मध्ये लिहिलेलं आहे. आणि विवा शिरवाडकरांनी देखील कौतुक केलेलं आहे. विवा शिरवाडकरांनी नंतर कादंबरी वाचली, तिचं कौतुक केलं. त्यांना स्वतःला त्या विषयावर कादंबरी लिहायची होती.
त्या अच्छा. आठवणी त्यांनी सांगितल्या. पानाचं पत्र त्यांनी मला पाठवलेलं होतं. तुम्हाला असं कादंबरी लिहिताना वगैरे असं एक टेन्शन येतं का की आता ऐतिहासिक कादंबरीकार म्हणून आपण प्रसिद्ध पाहतो, आता नवीन कादंबरी लिहिताना वाचकांकडून या कादंबरीचं, या विषयाचं कसं स्वागत होईल याची एखादी चिंता वाटत असते का तुम्हाला? सुरुवातीच्या काळात वाटत होती, कारण आपण बेफिकीर असतो. आता जर ती वाढत जाते, पण आरंभीच्या काळात असं वाटत होतं आणि आताही नाही वाटत. एकदा जर तुमची इन्व्हॉल्वमेंट असेल, मी नेहमी सांगतो की ज्या वेळेला एखाद्या विषयात मी असतो त्यावेळेला जणू काही त्या गावामध्ये राहायला जातो, आणि त्या गावामध्ये राहायला गेल्यावर तिथे व्यक्ती कशा, तिथला निसर्ग कसा, तिथला पाऊस कसा, धान्याची प्रतवारी कशी, वेगवेगळ्या अंगाने ते आपण गाव पाहायला गेलो आणि त्या गावामध्ये आपण रमलो तर गाव सुद्धा तुमच्या बरोबर रमतं आणि मग त्या विषयाचा आशय आपोआप तुमच्या शब्दातून पाझरू लागतो, नकळत पाझरू लागतो. त्यासाठी वेगळं काही करावं लागतं असं मला वाटत नाही. तुम्ही नॉट गॉन विथ द विंड या पुस्तकामध्ये अनेक उत्तम कलाकृतींचा रसास्वाद घेतलेला आहे. मी दिवाळी अंकांमध्ये देखील या तुमच्या आधी वाचल्या होत्या. टेस या सिनेमावर तुम्ही लिहिलेला तो एक रसास्वाद होता आणि स्ट्रीट कारवर पण एक लेख लिहिला होता. तर हे जे तुमचं बॉलिवूड किंवा हॉलिवूड सिनेमांची आवड तुमच्यामध्ये निर्माण कशी झाली? नाही, आम्ही बेसिकली कोल्हापूरचे असल्यामुळे कोल्हापूर माणसाला कुस्ती, तमाशा, शेती आणि सिनेमा हे उपजतच त्याला मिळालेल्या भेटी असतात. आणि कोल्हापूर ही पहिल्यांदा महाराष्ट्र फिल्म कंपनी म्हणजे प्रभातच्या आधी कोल्हापुरात सुरुवात झालेली होती. तर एक त्या मातीचा गुण होता असं समजा. तेव्हापासून कोल्हापूर पासून तुमची आवड आहे म्हणजे. आणि मुंबईत आल्यानंतर तर मग भरपूर सिनेमा इंग्लिश वगैरे पाहिले असतील तुम्ही, हॉलिवूडचे चित्रपट वगैरे? कधी कधी ना लेखकाच्या नशिबाचा भाग असतो. मी माझ्या आयुष्यातली सर्वात संपन्न वर्ष, सगळ्यात महत्वाची भाग्यदायी वर्ष म्हणजे वयाच्या 30व्या वर्षापासून 33व्या वर्षापर्यंतची 3 वर्ष मी मानतो. त्यावेळेला मी फिल्म सिटीमध्ये गोरेगावच्या जॉईंट मॅनेजिंग डायरेक्टर होतो आणि समाजातली, देशातली अतिशय उच्च दर्जाची कलावंत लेखक मंडळी माझ्या सहवासात आली. दिलीप कुमार यांच्याशी माझे खूप जवळचे संबंध होते, ते माझे मित्र होते. राम कदम संगीतकार, त्याच्यानंतर नौशाद सारखा संगीतकार, त्यानंतर त्यावेळेला महाभारत नुकतंच घडून गेलेलं होतं तर ते लिहिणारे किंवा कमलेश्वर सारखा लेखक, एक चंद्रकांत नावाची टीव्ही सिरियलच्या निमित्ताने ते यायचे. तर अशा खूप मोठ्या मोठ्या व्यक्ती मला त्या फिल्म सिटीमध्ये अनुभवता आल्या. तर काय काय वेळेला आयुष्यातल्या चांगल्या योगाचा भाग असतो. तितकी उत्तुंग माणसं मला नंतर माझ्या आयुष्यात अशी भेटली नाही. उलट अशी भेटत गेली की ज्यांना नव्या नव्या कादंबरीमध्ये व्यक्तिरेखा म्हणून चितारल्या जाव्यात अशा तऱ्हेचे अनेक खलनायक मला भेटले, नायक फार थोडे भेटले. अच्छा. राजन? नाही, तुम्हाला ऍक्च्युली तुम्ही भरपूर ऐतिहासिक लेखन केलेलं आहे. म्हणजे पानिपत, संभाजी, महानायक इत्यादी ऐतिहासिक कादंबरी लिहिल्या आहेत. त्याच्यावर तुम्ही सामाजिक पण कादंबरी लिहिल्या आहेत, जाडजडती, पांगिरा. पण आम्हाला आमच्या मनामध्ये किंवा वाचकाच्या मनामध्ये कुतूहल आहे, ही जी काल्पनिक पात्र आहे ती तुम्हाला कुठे भेटली, की ती भेटली का, की त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? आपल्याला कामाच्या निमित्तानं लोक भेटत असतात. खास लेखकांना आपलं मन जागृत ठेवावं लागतं. 2005 साली मी मुंबईला प्रचंड पाऊस पडत होता, त्यावेळेला मी अलिबागला सीओ होतो जिल्हा परिषदेचा, आणि त्यावेळेला 3 गावं गाडली गेली आणि त्या गावामध्ये एक 19-20 वर्षाची आमच्या जिल्हा परिषदेची एक शिक्षिका, जिला आपण शिक्षण सेविका म्हणतो, पूर्ण नोकरी तिची पक्की झाली नव्हती, ती नवीन शिकाऊ शिक्षिका होती.
घाटावरची होती आणि त्या गावामध्ये करत होती. तर ती गरीब बिचारी मुलगी त्या अख्ख्या डोंगराखाली गाडली गेली होती त्या गावात. ही घटना 15-16 वर्षापूर्वीची. ती मनात कुठेतरी अशी माझ्या मी नुकतीच लिहिली आणि ती आता या 2 मूठ माती या नावानं चालू वर्षी दीपावलीच्या दिवाळी अंकामध्ये येते आहे. पण ती प्रकाशित व्हायच्या आधीपासूनच मला विविध टप्प्यावर एवढे त्याचे रिस्पॉन्सेस मिळत गेलेले आहेत. तर एक कसं शक्य होतं, लेखकांना आपलं जागृत मन हे नेहमी जागृत ठेवलं पाहिजे. जे न देखे रवी ते देखे कवी असं म्हटलं जातं. तसं कलावंतांना आपली दृष्टी जर उघडी ठेवली, नजर उघडी ठेवली, मन कायम रिसेप्टिव्ह काहीतरी स्वीकारणं योग्य असं ठेवलं तर मात्र अनेक कथानक आपल्याला मिळतात, अनेक व्यक्ती मिळतात. अशा अनेक व्यक्ती माझ्या जीवनामध्ये आलेल्या आहेत, भेटलेल्या आहेत. असं काही नसतं की ती व्यक्ती तुम्हालाच भेटली पाहिजे. तुमच्या जवळच्या एका व्यक्तीला ती भेटली असेल, त्याने तुम्हाला अनुभव सांगितला. तुम्हाला ते बीज कुठे मिळालं हे महत्वाचं असतंच, पण त्या बीजाबरोबर त्याचं संगोपन तुम्ही कसं केलं, त्याला तुम्ही खत कुठलं घातलं, पाणी कुठलं घातलं आणि त्याला मोठं कसं केलं हे महत्वाचं असतं. आणि त्यामुळं हा सगळा लेखकाच्या, कलावंताच्या एक कसोटीचा तो भाग असतो असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पण एखादी उदाहरण जशी नागकेशर मधली शलाका किंवा नेत्रा ह्या ज्या व्यक्तिरेखा आहेत त्याच्या काय तुम्ही सांगू शकाल का त्याच्याबद्दल? खूप चांगला प्रश्न विचारला तुम्ही. नागकेशर मध्ये शलाका आणि नेत्रा या दोघी मला आयुष्यात कुठे ना कुठे भेटलेल्या आहेत. एक त्यापैकी मंत्रीणबाई होत्या आणि त्या खूपच असं तरुण होत्या, देखण्या होत्या. ती चंद्रिकाच जणू अशा पद्धतीच्या होत्या आणि त्यांचे सगळे थाट वगैरे मी बघितले होते. कराडला त्या आल्या आणि म्हणाल्या की मला नारळ पाण्याशिवाय काही चालत नाही, मला शहाळं पाहिजे, नारळ पाणी पाहिजे. आणि मग ते अगदी त्या काळात कराडला पाणी मिळत नव्हतं. मग रात्री आम्ही कुठून आणायचं नारळ, तर मग आमचे तलाठी त्या कृष्णा नदीच्या काठी नारळीच्या झाडावर चढले आणि ते नारळ खाली उतरवण्याच्या नादात काही जखमी झाले, काही कसे बसे जगून वाचून आले आणि मग ते नारळ आम्ही त्या बाईंना दिले. किंवा त्याच्यामध्ये त्या मला वाटतं नेत्राच्या बाबतीत मी जो प्रसंग लिहिलेला आहे की त्यांचा एक पीए त्यांच्या सोबत पुढच्या सीटवर बसून तो त्या शिर्डीच्या देवस्थानाला गेला आणि घरातल्या त्या सरंजामदार वृत्तीच्या घराण्याला ते सहन झालं नाही आणि त्या मुसलमान पीएचा तो मृत्यू किंवा त्याचा मुर्दा बाजारामध्ये बघायला मिळाला आणि त्याच्या कुटुंबानं गाव सोडलं. एका पॉलिटिकल घराण्यामध्ये हा प्रसंग 1995 साली घडलेला होता आणि तेव्हापासून तो मी कुठेतरी माझ्या मनामध्ये ठेवलेला होता. किंवा त्याच्यातला तो जो प्रसंग आहे की एक त्याचा भाऊ विहीर खोदण्यासाठी जी स्फोटक आणली जातात ती चांगला लावतो आणि स्वतःला स्फोटक उडवून लावतो असं म्हण एका बाबतीत एका राजकीय घराण्यामध्ये घडलेलं होतं. ते 20-25 वर्ष कुठेतरी मी मनामध्ये ठेवलेलं होतं आणि योग्य कथानक आल्यानंतर ते गुंफलं. तर जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर, पातळीवर हे लोक भेटतात. आपण त्यांना जसा फुलाचा गजरा विणताना किंवा तयार करताना एक एक फूल घेतो आणि तो गजरा विणत जातो, त्याप्रमाणे आपल्या कथानकामध्ये त्या कळत न कळत कुठे ना कुठे त्या फिट बसतात आणि मग त्यातून मग त्याला एक वेगळा आकार मिळतो. पण यातल्या बहुतांशी व्यक्ती अनेक मला भेटलेल्या आहेत. मला ज्या भेटल्या नसतील त्या मित्रांना भेटलेल्या आहेत आणि मित्रांनी ज्या पद्धतीनं त्यांना कनेक्शन सर तुमचा आवाज ऐकू येत नाहीये. मला वाटतं कनेक्शन गेलंय त्यांचं. कनेक्शन गेलं. म्यूट आहेत. सर अनम्यूट करा तुम्ही. येतोय? हा येतोय. आता आवाज येतोय. बंद काहीतरी व्यत्यय आला होता.
तर ओके. ह्या व्यक्ती जीवनाच्या वेगवेगळ्या अं, लेखकाने ते टिपायचे वेळी सादर करायचे असतात. नाही नाही, तुमचं साहित्य हे फुलांचे गजरेच आहेत आमच्यासाठी. भरपूर गोष्टी त्याच्यामध्ये सामावलेल्या आहेत आणि वैविध्य लेखन तुम्ही केलेलं आहे. पण तुम्ही एक शासकीय अधिकारी होता आणि शासकीय अधिकारी असलं म्हणजे त्याचं काम, त्याचं साहित्य, त्याचं बदल्या, ह्या सगळ्या गोष्टी आणि साहित्य लेखन ह्याचा मेळ तुम्ही कसा घातला आणि कसं ते साध्य झालं तुम्हाला? मला वाटतं आवड असली की सवड मिळते. आणि फक्त एक साहित्य, मी शासकीय नोकरीमध्ये एकच गोष्ट मिस केली किंवा नाकारली असं म्हटलं तर, शासनामध्ये ज्या रात्री देर रात्री बऱ्याच पार्ट्या चालतात किंवा एकत्रित समारंभ, ते मी समारंभ आणि रात्री उशिराची जेवण टाळायचो आणि दर पहाटे मी उठायचो आणि पहाटेचा जो माझा वेळ हा सकाळी 3:30 पावणे 4 पासून तो सकाळी 8:30-9 वाजेपर्यंत तो माझा हक्काच असायचा. शनिवार रविवारी ज्या दिवशी सुट्टी असेल त्या दिवशी मी भूमिगत व्हायचो, फोन बंद करून ठेवायचो, अप्राप्य ठिकाणी जायचो आणि कागद घेऊन लिहित बसायचो. तर अशा पद्धतीने सवड काढून मी लिहिलेला आहे. आता महाराष्ट्रात सध्या 5 दिवसाचा आठवडा झालेला आहे. 1987 साली सुद्धा महाराष्ट्रात 5 दिवसांचा आठवडा होता आणि 5 दिवसांच्या आठवड्याचा मी फायदा घेतला आणि दर शनिवारी रविवारी मी बसून पानिपत कादंबरी लिहिलेली आहे. तर आवड असली की सवड होते, हेच त्याचं उत्तर आहे. तुमच्या सगळ्याकडून नवीन लेखकांना बोलव भरपूर पाहायला. प्रेरणा मिळणार आहे आणि भरपूर गोष्टी त्याच्यातून लेखन होऊ शकेल. विशाखा? सुनीलला बोलवा. तर तुम्ही तुमच्या सगळ्या पुस्तकांच्या कामासाठी वेळ कसा काढलात हे तर आता सांगितलं. पण तुमची बहुतेक पुस्तकं जी आहेत त्याच्यात खूप तुम्हाला रिसर्च करावा लागला असणार आहे. म्हणजे हे नुसतं एखादा विषय आवडला आणि फक्त वेळ आहे आणि लिहिलं, इतकं सहज सोपं नक्की नसणार आहे, आम्हाला वाचताना हे जाणवतं. तर तो तुम्ही रिसर्च जो केला, जसं सुरुवातीला एकदा तुम्ही सांगितलं की प्रत्येक पात्राची मी वही वेगळी ठेवली होती, पण त्याचबरोबर तुम्हाला बाहेरनं संदर्भ पण खूप घ्यावे लागले असतील. तर हे सगळं तुम्ही कसं हो, केलं? नाही बसावं लागतं, मानेवर खडा ठेवून बसावं लागतं, अभ्यास करावा लागतो आणि मग ते हळूहळू पुन्हा उतरतं मग तुमच्यामध्ये. पण मग तुमची काही अशी खास पद्धत होती का की या सगळ्याच्या नोंदी ठेवण्याची म्हणा किंवा संदर्भ सूची ठेवण्याची? म्हणजे नाही ज्या नाही कोणाला असं आत्ता असं काही लिहायचं असेल त्यांच्यासाठी काय कशी गाईडलाईन असेल? नाही, तात्पुरती टिपणं आपण ठेवतो आणि काय त्यासाठी हार्ड अँड फास्ट असे काही रूल नाही आहेत त्याच्यामध्ये. अच्छा, पण इन्व्हॉल्वमेंट, तादात्म्यता हेच त्याचं उत्तर आहे. खरंय. सर, तुमच्या बहुतेक पुस्तकांचे इतर भारतीय भाषांमध्ये, इंग्लिशमध्ये ही अनुवाद झालेले आहेत. मला वाटतं मुळात पानिपतच्या मराठीच्याच 40 ते 42 आवृत्त्या आहेत, बरोबर? म्हणजे मला हो, जी माहिती आहे त्याप्रमाणे. आणि 45 आहेत. त्याचे जे हिंदीत किंवा इतर भाषांमध्ये अनुवाद झाले त्याच्याही अनेक आवृत्त्या निघालेल्या आहेत. आणि म्हणजे मी सुरुवातीला म्हणलं तसं एखाद्या मराठी लेखकाचं इतक्या भारतीय स्तरावर पोहोचणं ही आमच्या सगळ्यांसाठी खरंच अभिमानाची गोष्ट आहे. पण त्या अनुवादाला प्रतिसाद कसा मिळाला? म्हणजे अर्थात आवृत्त्या झाल्या हे हा एक मानदंड आहेच आहे. पण वाचक त्या वाचकांकडनं कसा प्रतिसाद मिळाला तुम्हाला? उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे. अनेक भाषेमध्ये, विशेषतः हिंदीमध्ये तर खूप लोकप्रिय आहेत पुस्तकं. कन्नडमध्ये आहेत. कन्नडमध्ये महानायकच्या 4 ते 5 आवृत्त्या निघालेल्या आहेत. गुजरातीमध्ये आहे. उर्दूमध्ये पण झाडाझडती प्रकाशित झालेली आहे. अच्छा. ऑफकोर्स महानायक सुभाष बाबूंची असल्यामुळं ती बंगालमध्ये खूप गाजलेली आहे. त्यानंतर झाडाझडती ही कादंबरी आसाममध्ये बिदीर्ण बागजाई म्हणून प्रसिद्ध झालेली आहे. वाघजाई हे त्या नदीचं नाव. तर त्या नदीवरून त्यांनी झाडाझडतीऐवजी टायटल बिदीर्ण बागजाई असं आसाममध्ये आहे. त्याच्यानंतर आसाममध्ये महानायक खूप प्रसिद्ध आहे आणि महानायकच्या आसामी आवृत्तीच्या प्रकाशनाला थोर आसामी लेखिका इंदिरा गोस्वामी स्वतः हजर होत्या आणि त्या एवढ्या इम्प्रेस झाल्या होत्या की त्या म्हणाल्या की ज्या ठिकाणी तुमची लिहिलेला जो हैबती आहे, वास्तवातला हैबती त्याचं गावठाण कुठे आहे, त्याचं मर्डर झाल्याची जागा मला बघायची आहे. ज्या धरणावरनं तुम्ही
ही कादंबरी लिहिली त्या धरणानं मला भेट द्यायची आहे. आणि जवळ प्रोग्राम आमचा नक्की झालेला होता. येणार होत्या कादंबरीमध्ये घडलेल्या जागा पाहायला, पण दुर्दैवाने त्या खूप आजारी पडल्या आणि त्यातच त्यांचं निधन झालं. पण त्यानंतर 7-8 वर्षांनी आसाम गव्हर्नमेंटनी गेल्या वर्षी भारतीय स्तरावरचा इंदिरा गोस्वामी 3 लाखाचा साहित्य पुरस्कार मला दिला आणि माझा गौरव आसाममध्ये केला. तर आसाममधून जो मला प्रतिसाद मिळाला तो प्रचंड होता. किंवा आसाममध्ये सुद्धा 2-3 धरणाची बांधकामं चालू आहेत. हे बिदीर्न बागजाई ही पुस्तक इंजिनियर लोकांना, एक्झिक्युटिव्ह इंजिनियरना, नेत्यांना वाचायला दिली जातात. तर मला असं वाटतं की असे चांगले वाचक भेटतात. आता हितेश्वर सखिया नावाचे मुख्यमंत्री होऊन गेले. त्यांना ते महानायक आसामी एवढं आवडलं की ते मुख्यमंत्री असताना त्या दिवाळीला जी मिठाई भेट देतात, ते म्हणाले मिठाई भेट देण्याऐवजी कादंबरीच आपण भेट देऊया. आणि 500 पुस्तकं त्यांनी विकत घेतली आसामी आवृत्तीची आणि सर्व आमदारांना भेट दिलेली होती. तर अशा तऱ्हेने वेगवेगळ्या प्रांतातून वाचक मिळतात. खरं म्हणजे माझा पुढचा प्रश्न असा होता की जेव्हा आधी जसं मी म्हटलं की हे पूर्ण मराठी मातीतली पुस्तकं आहेत, तर ती अनुवाद करताना कशी लोकांना अपील होतात. पण मला वाटतं त्याचं उत्तर मला आधी तुमच्या आधीच्या उत्तरामधनं मिळालेलं आहे की जसं चांगलं साहित्य हे कालातीत असतं, तसं ते सगळ्या भाषेच्या प्रांतांच्या सीमा ओलांडूनही पोचतं लोकांपर्यंत. कारण अनुवादात बऱ्याच वेळेला असं होतं की मूळ लेखकाला जे लिहायचं होतं ते त्या भौगोलिक किंवा सामाजिक परिस्थिती बदलल्यानंतर दुसऱ्या भाषेतल्या वाचकाला वाचता येतं, पण ते तेवढं त्याच्यापर्यंत भिडत नाही. पण तुम्ही आता जे उदाहरण सांगितलं तर ते ऐकताना मला असं वाटलं की बरं का, नाही अलीकडं त्याच्यामध्ये बरीच सुधारणा झालेली आहे. अनुवादक किंवा भाषांतरकार हे त्याचा भाषांतर कसं करावं याचा अभ्यास करू लागलेले आहे. त्याच्या बाबतीत काही ठिकाणी ट्रेनिंग स्कूल चालू झालेले आहे. अनेक प्रोफेशन सिरियसली लोक भाषांतर करतात आणि त्यामुळे पूर्वीपेक्षा आता भाषांतर माझीच नव्हे अनेकांची अनेक उत्तम येतात. त्यामुळे साहजिकच वाचकांना ती आवडतात. बरोबर आहे. पण सर तुम्ही म्हणजे आता जेव्हा तुम्ही इतर भारतीय भाषातील साहित्यिकांपर्यंत पोहोचलायत, वाचकांपर्यंत तर पोहोचलाच आहात, तर त्या म्हणजे अमराठी इतर काही व्यक्तींकडनं, साहित्यिकांकडनं तुमच्या पुस्तकांबद्दल तुम्हाला काय फीडबॅक मिळाला? म्हणजे जसं मला बोला बोला सांगा तुम्ही. नाही मी मध्ये एकदा तुमच्या एका मुलाखतीत ऐकलं होतं की महाश्वेता देवींनी तुम्हाला झाडाझडतीबद्दल तुम्हाला फीडबॅक दिला होता. म्हणजे हे पुस्तक हिंदीतनं किंवा इंग्लिशमधनं त्यांच्यापर्यंत पोहोचलं असेल, तर ह्या अशा मोठ्या साहित्यिकांचा फीडबॅक मिळणं ही पण खूप मोठी गोष्ट आहे. मला झाडाझडती हे अमिताभ घोष यांचं आवडतं पुस्तक आहे. अमिताभ घोष हे आता इंटरनॅशनल रायटर आहेत. त्यांनी मध्ये मला वाटतं पृथ्वीच्या स्थित्यंतरावर एक नॉन फिक्शन पुस्तक लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्या भारतातल्या आवडत्या 4-5 लेखकांमध्ये त्यांनी माझा उल्लेख केलेला आहे आणि त्यांना खूप ते पुस्तक आवडलेलं आहे अमिताभ घोषना. तर मोठे लेखक असोत, सामान्य वाचक असोत, जर त्यांच्या हृदयापर्यंत आपली कहाणी, आपले शब्द, आपल्या व्यक्तिरेखा जाऊन भिडल्या तर ते त्यांना आवडतात. तसाच तुमचा पी.व्ही. नरसिंहराव त्यांच्याबद्दलचा पण मला वाटतं एक किस्सा आहे की ज्याच्यामुळे तुमचा हिंदीत पानिपतचं रूपांतर अनुवाद झाला. हा ते खूपच आधी म्हणजे पानिपत प्रकाशित झाल्यावर महाराष्ट्र टाइम्स मध्ये खेरवाडकरांनी त्याचं परीक्षण लिहिलं होतं. त्याच दरम्यान नेमके पी.व्ही. नरसिंहराव मुंबईत आले होते. ते खूप चांगले मराठी वाचक होते. तर त्यांनी मठामधला लेख वाचून पुस्तक विकत घेतलं, वाचलं आणि ते ज्ञानपीठचे त्यावेळेला अध्यक्ष होते आणि त्यामुळं मराठी पानिपत आल्यानंतर 3 वर्षाच्या आतच ज्ञानपीठानं ते भारतीय स्तरावर हिंदीमधून नेलं. तर हा एक चांगला योगायोग आहे. कधी योग येतो, कधी येत नाही. उदाहरणार्थ झाडाझडतीचं इंग्रजी उत्तम भाषांतर झालेलं होतं आणि उत्तम भाषांतर होऊन सुद्धा चांगला प्रकाशक आम्हाला मिळायला 14 वर्ष वाट पाहावी लागली.
अरे बापरे. तर काही वेळेला योग येतो, काही वेळेला नाही येत. पण तुम्ही एकूणच या बाबतीत खूप भाग्यवान असं मला वाटतं. म्हणजे लोकांपर्यंत दृष्टीने काही अडचणी आल्या असतील अशा जशा आता तुम्ही म्हणलात. नाही, अलीकडे काय झालेलं आहे, हे अमेझॉन वगैरे मुळे आपोआपच प्रत्येक भाषेतल्या लेखकांचा मोठ्या मोठ्या प्रकाशन संस्था आहेत, त्या सर्व सर्वे करतात. आणि वाचकांना काय आवडतं, कुणाची पुस्तकं चालतात, नाही चालतात, किती दर्जेदार आहेत, अशा प्रकारे ते एक जज केलं जातं. आणि गेल्या 3 वर्षात मला अमेझॉनच्याच वेस्टलँड या प्रकाशन संस्थेनं स्वतः ते मला अप्रोच झाले आणि माझ्या तिन्ही ज्या मोठ्या महत्वाच्या कादंबऱ्या आहेत, पानिपत असेल, संभाजी असेल, महानायक असेल, हे त्यांनी स्वतःहून मला अप्रोच होऊन त्या भाषांतरित करून घेतल्या आणि त्यांना त्याचा उत्तम प्रतिसाद मिळाला. अच्छा. मला वाटतं स्नेहल आता आपण वाचकांचे प्रश्न घेऊयात का? प्रशांत. मला एक प्रश्न अजून विचारावासा वाटतो विशाखा, की तुम्ही जे कादंबऱ्या लिहिल्या त्याचं तुम्ही नाटकात पण रूपांतर केलं आणि तुम्ही एक फिल्म पण काढलेली आहे. आपल्या काही यांना माहिती पण असेल त्याच्याबद्दल. तर जी पुस्तकं आहेत त्यांचं हे जे माध्यमांतर होतं, त्याचा तुमचा अनुभव कसा आहे? की जेव्हा पुस्तकाचं नाटकात रूपांतर होतं किंवा फिल्ममध्ये रूपांतर होतं, तर त्यावेळेसचा तुमचा अनुभव कसा आहे? किंवा ते करताना काय व्यवधानं सांभाळायला लागतात? हे बघा, आपण मराठी लोक आहोत आणि किंवा भारतीय लोक आहोत. प्रत्येकाच्या पूजेच्या देवता वेगवेगळ्या आहेत. कोण अंबाबाईची पूजा करतो, कोण शनीची करतो, कोण दत्ताची करतो, तर कोण गणपतीची करतो. एक लक्षात ठेवा, आपल्या प्रत्येक देवतेचा नैवेद्य वेगळा असतो आणि वेगवेगळा असतो, वेगळ्या पदार्थांचा असतो. त्याप्रमाणे माध्यमांतरच्या बाबतीत बोलायचं झालं तर प्रत्येक माध्यमाचा एक नैवेद्य वेगळा असतो, त्यासाठी कष्ट वेगळे असतात आणि ते तेवढे घ्यावेच लागतात, अन्यथा ते होऊ शकत. उदाहरणार्थ नाटक, हे नाटकाचा संवादही त्याचा आत्मा आहे. ते संवाद आणि त्या व्यक्तिरेखासाठी तुम्हाला वेगळे प्रयत्न करावे लागतात. पण माध्यमांतर काही वेळेला चांगलं साधलं जातं, काही वेळेला नाही साधलं जात. पण ओरिजिनल जर चांगलं असेल तर ते टिकून राहतं. पण म्हणजे कादंबरी लिहिताना तुमच्या डोळ्यासमोर जे चित्र असतं, जे प्रसंग असतात, तसेच नाटक बघताना तुमच्या डोळ्यासमोर ते म्हणजे त्याच्याशी तुम्हाला साधर्म्य जाणवतं का? साधर्म्य थोडं बहुत व्यक्तिरेखांचं आणि प्रसंगांचं साधर्म्य असतं, पण स्पेस वेगळा असतो. नाटक हे 2.5 तासामध्ये सगळी दुनिया 2.5 तासाच्या स्पेसमध्ये, त्या ठराविक स्टेजच्या स्पेसमध्ये तुम्हाला ते सादर करावं लागतं, त्यामुळे त्याच्या मर्यादा येतात. कादंबरीला तुम्ही विस्ताराने एखादी गोष्ट सांगू शकता, तशी नाटकात किंवा सिनेमामध्ये नाही सांगता येत. तिथे वेळेचं बंधन असतं आणि ते आपल्याला पाळावंच लागतं. हो, ते तर आहेच, खरंय. आज वाचन प्रेरणा दिवसाच्या निमित्ताने तुम्ही आमच्या वाचकांसाठी काय सांगू इच्छिता, की कसं वाचावं, कुठली पुस्तकं? आता तुमची आवडती पुस्तकांबद्दल तर तुम्ही सांगितलंच आणि मला तर ते ऐकून खूप छान वाटलं, कारण त्यातली बरीचशी पुस्तकं मी खरंच त्या वयात वाचली होती, जसं शरदचंद्र चॅटर्जी किंवा ॲना कॅरेनिना वगैरे, आणि मी खरंच प्रभावित झाले होते. तर मलाही वाटलं, की खरंच अशी काही नावं आपल्या कानावरनं गेली तर त्याचा फायदा होतो. आणि आमच्या योजनेत सुद्धा आम्ही आमच्या वाचकांना नेहमी आवाहन करत असतो, की तुम्हाला आवडलेली पुस्तकं तुम्ही इतरांना सांगा. त्याचं परीक्षण लिहा, म्हणजे इतरांना सुद्धा कळेल. आणि आता जो तुम्ही अनुभव सांगितला, की तुमचं परीक्षण वाचून नरसिंह रावांनी त्या पुस्तकाचं हे केलं. तर ही गोष्ट मला वाटतं आमच्या वाचकांसाठी सुद्धा प्रेरणादायी ठरेल. तुम्ही तुमच्याकडून आता जे नवीन लेखक आहेत, नवीन पुस्तकं आहेत किंवा इतर काही तुम्हाला आयुष्यात खूप प्रभावित करून गेलेली इतर कादंबऱ्या आहेत, त्याच्याबद्दल थोडक्यात आम्हाला सांगाल का? किंवा आमच्या वाचकांना काही मार्गदर्शन कराल का? की अमुक वाचा, अमुक मी वाचू त्या नये? बाबतीत नॉट गॉन विथ द विंड नावाचं माझं पुस्तक आहे, मेहता पब्लिकेशननं प्रकाशित केलेलं. ते वाचकांनी जरूर वाचावं आणि अत्यंत जगातल्या गाजलेल्या कादंबऱ्या, त्या कादंबऱ्यावरचे चित्रपट, नाटकं या बाबतीत मी खूप विस्ताराने लिहिलेलं आहे. तर नॉट गॉन विथ द विंड तुम्ही जरूर वाचा. त्यातून बऱ्याच गोष्टीचं
आकलन होईल आणि वाचत राहावं, वाचकांनी वाचत राहावं. वाचल्याशिवाय आपल्याला त्यातली गंमत करणार नाही. आणि मी मुद्दाम सांगतो की मग तुमच्या वेब सिरीज किंवा सिनेमे येवोत, माध्यम किती येवोत, पण वाचनाची जी भूक आहे, पुस्तकं वाचल्यानंतर जो आत्मिक आनंद मिळतो, तो आनंद अन्य कुठल्याही माध्यमातून मिळणार नाही, एवढ्या दर्जाचा. आणि एक वेळ तुमची आई तुमच्या बरोबर नसेल, तुमचे वडील तुमच्या बरोबर नसतील, तुमची मुलं तुमच्या बरोबर नसतील, पण जळी स्थळी काष्टी पाशाणी पुस्तक तुमचा मित्र असतो आणि तो पुस्तक तुमच्याशी संवाद साधतो. आणि त्या आणि मला असं नेहमी वाटतं की प्रत्येक पुस्तकाला एक आत्मा असतो आणि तो आत्मा वाचकांशी बोलत असतो. आणि म्हणून मृत्युंजय सारखी कादंबरी सर्वच भाषेतल्या वाचकांना का आवडते, तर लेखकानं जे त्याच्यामध्ये सार ओतलेला आहे, जो आत्मा तयार केलेला आहे, तो कुठेतरी त्या वाचकांच्या हृदयापर्यंत जाऊन पोचतो. तर मला म्हणजे आज मी मुद्दाम खरं म्हटलं तर सुरुवातीला सांगणार होतो, पण मुद्दाम आता सांगेन की आज तुमच्याशी मी संवाद साधतोय, प्रवासात होतो, त्यामुळं मी आज कार्यक्रम हा व्हावा की न व्हावा अशा तऱ्हेचा प्रश्न चालला होता. त्याचं कारण मी सांगलीला आलेलो होतो. आता तुमच्या कार्यक्रमामध्ये आमच्या विभा देशपांडे यांच्या कन्याच आहेत, म्हणूनच ती मला सांगावं असं वाटतं की मला प्रभाकर पणशीकर आणि मोहन वाघ खूप पाठीमागं लागायचे की बाबा रे, तुझ्या लेखनामध्ये आम्हाला खूप नाट्य दिसतं आणि त्यामुळे तू नाटकाकडे वळ, ज्यादा नाटकं लिही वगैरे वगैरे असं म्हणायचे. माझ्या दुर्दैवानं ते त्यावेळेला जमलं नाही. पण आज मी सांगलीला आलेलो आहे. गोबत देवल यांचं हरिपूर गाव, या हरिपूर गावामध्ये एका स्नेहाकडे मी माझ्या नव्या नाटकाच्या वाचनासाठी आलेलो होतो. अरे वा. हा अरे वा. माझ्या आयुष्यातला मी योग समजतो आणि ते माझ्या कुठल्याही कथा कादंबरीवर आधारित नाही. टोटली असं एक नवं नाटक, आणि ते कोणतं होतं हेही तुम्हाला जास्तीत जास्त 2 महिन्याच्या आत कळू शकेल. पण काहीतरी भन्नाट मला सुचलेलं आहे. तर असे योग असतात. आणि तुम्ही एवढ्या दुरून मराठीबद्दल इतकं प्रेम बाळगतात, एवढा तुम्ही मराठी पुस्तकांच्यावर जीव लावतात, हे सगळं पाहून मग मी वेळात वेळ काढला. आता मी सांगलीच्या रेस्ट हाऊसवर बसलेलो आहे. बाहेर जवळजवळ 100-200 लोक भेटीसाठी थांबलेले आहेत. त्या सगळ्यांना मी थांबवलेलं आहे, पण तुमच्याशी संवाद साधणं हा मी माझा धर्म मानला. कारण तुम्ही मराठी पुस्तकावर, मराठी भाषेवर एवढं प्रेम करता, ते पाहून खरोखर मला माझं मन भरून आलं. मला आठवतं मी काही वर्षापूर्वी, म्हणजे एक 7-8 वर्षापूर्वी लंडनला गेलेलो होतो आणि महाड मधला एक मुसलमानग्रस्त लंडनच्या एका खेड्यात स्थायिक झालेला होता आणि तो आमच्या मित्राचा वडील होता आणि ते आम्हाला सोडायला त्या गावच्या एसटी डेपो पर्यंत आले. त्यावेळेला डोळ्यात पाणी आणून त्यांनी सांगितलं की मराठी आता इथे दिसत नाहीये आणि मला मराठीची खूप ओढ आहे, मला मराठीची खूप लस्ट आहे, तर तुम्ही तिथे गेल्यावर सांगा की ते ताबडतोब लंडनच्या रुरल एरियामध्ये त्याचं प्रक्षेपण सुरू करायला. म्हणजे महाराष्ट्र सोडून त्या माणसाला 25 वर्ष झालं, तरी तो मराठी शब्दांसाठी इतका लुभावलेला पाहून, त्याची ती ताण पाहून मला खरोखरच माझ्या भाषेचा अभिमान वाटला. तर त्याच दृष्टिकोनातून आज तुमच्याशी संवाद साधताना खरोखरच मला खूप अतिव आनंद होतो आहे. आणि मला वाटतं की आमच्या योजनेतर्फे त्यांच्याकडे आता बहुतेक पुस्तकं पोहोचली असतील, कारण हे खरंच हे विनायकजींचं श्रेय आहे की ही योजना जगभरातल्या सगळ्या मराठी माणसांपर्यंत मराठी पुस्तकं पोहोचवते, अगदी त्यांच्या घरापर्यंत. अशी फार नाही, मी वाटते. या निमित्तानं मी विनायक रानडेंना सलाम करतो, मनापासून मानाचा मुद्रा करतो की अशी स्कीम त्यांनी फक्त भारतापुरती न ठेवता ते जगभर मराठी भाषेचा प्रचार करतायत. खरं तर हा लेखकाचा सन्मान आहे आणि आमच्या वाचकांचा सन्मान आहे. मी काही नाही करत हो, नाही. तुम्ही रानडे तुम्ही जेवढं काम करता आहात तेवढं काम आमच्या शासनाचं एखादं डिपार्टमेंट पण करू शकत नाही, एवढं तुम्ही करता आहात आणि त्याबद्दल तुमचे मी मनापासून आभार मानतो. नाही, मला तुम्ही खूप मोठा मान दिला, पण मी या सगळ्या टीमचा एक प्रतिनिधी आहे. प्रत्येक जण जीवापाड मेहनत घेतं आणि तुमच्यासारखे चांगले लिखाण करणारी मंडळी आहेत, त्यामुळे ते साहित्य पोहोचवताना आनंद मिळतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. खरंय. म्हणजे नुसतं लोणचं नाही पोहोचत, तर चवदार लोणचं पोहोचतं.
हा छोटासा फरक आहे. खरंय, खरंय. आणि मला वाटतं ना, की असा जो आपण संवाद करतोय त्यातनं पण आम्हाला खूप शिकायला मिळतं. म्हणजे पुस्तक वाचण्यातला आनंद हा तर आहेच आहे तुमच्या पुस्तकांबद्दल. पण हा असा संवाद करून वाचकांना किंवा जे कोणी होतकरू लेखक आहेत त्यांना पण खूप नवीन गोष्टी आजच्या दिवशी कळल्या असतील याची मला खात्री आहे. नाही, लेखकाला भेटून लेखकाशी संवाद साधून खूपच गोष्टी शिकल्या जातात. आणि मी पण माझं पुस्तक लिहिलंय, तर अजून पुस्तक लिहिण्याची पण माझी इच्छा प्रबळ झाली त्याच्यामुळे. छान. वा त्यांचा वा. आशीर्वाद मिळाला हे- तुम्हाला. प्रशांतजी या तुम्हाला काही संदर्भात विचारायचं होतं? हा. या संदर्भात सध्या पाटील साहेब, सध्या एकूण म्हणजे वाचन संस्कृती कमी होते असा एक सूर आहे. एकीकडे व्हॉट्सअप, फेसबुक यामुळे वाचन कमी होत आहे, पण दुसरीकडे त्याच माध्यमांवर पुस्तकांच्या PDF सहजपणे फिरत असतात. हे बेकायदेशीर आहे हे माहीत असूनही लोक त्याकडे यावर एक तुमची काय भूमिका आहे? याबद्दल मी उघड भूमिका घेतलेली आहे, पोलीस स्टेशनला तक्रार केलेली आहे. आणि पुन्हा एकदा सांगतो की या चुकीच्या इलिगल ज्या PDF वगैरे तयार करतात त्याच्यामध्ये कायद्याच्या कचाट्यात एकदा सापडल्यावर 7 वर्षाची शिक्षा आहे. आणि त्यामुळं असा मूर्खपणा करणाऱ्या लोकांना त्या शिक्षेला पात्र व्हावं लागेल. पण तुम्ही मराठीचे अभिमानी आज म्हणून मी तुम्हाला सांगतो, पीडीएफचा रोग हा नाशकारक रोग आहे. हो. याचं कारण असं की तुम्ही पीडीएफ अशा चालू राहिला किती दिवस पीडीएफ करणार हो? गाजलेली पुस्तक आहेत त्याची पीडीएफ करणार. उद्या तुम्ही पीडीएफ करता आहात, इलिगली लोकांचं धन लुटता आहात असं लक्षात आल्यावर जे आमचे नव्या पिढीतले लिहिणारे लेखक आहेत ते लिहिणार नाहीत. म्हणजे लेखक लिहिणार नाहीत म्हणून नवीन पुस्तकं येणार नाहीत. तुम्ही पीडीएफ करता, इलिगल गोष्टीला खतपाणी घालता म्हणून प्रकाशकांची घरं बंद होतील, प्रकाशक पुस्तकं विकणार नाहीत. पीडीएफ वाचल्या जातात, पुस्तकं घेतली जात नाहीत म्हणून उद्या ग्रंथालय बंद पडतील. ग्रंथालय बंद पडल्यावर तिथले कर्मचारी बेकार होतील. म्हणजे हे केवढ्या मोठ्या महारोगाला तुम्ही खतपाणी घालतात याचा गांभीर्यानं सर्वांनी विचार करणं गरजेचं आहे. त्यामुळे जगभरातल्या सगळ्या लायब्ररीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी, लेखकांनी, चांगल्या पुस्तकासाठी भुकेलेल्या वाचकांनी सर्वांनी या अपप्रवृत्तीला गाडली पाहिजे आणि त्याच्या विरुद्ध झुंज दिली पाहिजे. आम्ही पोलीस स्टेशनमध्ये केसेस घातलेल्या आहेत, गुन्हेगार आमच्या दृष्टिक्षेपामध्ये आहेत आणि त्यांना लवकरच अटक झाल्याशिवाय राहणार नाही असा मला एक विश्वास आहे. खरंय, खरंय. आमच्या ग्रुपवरती आम्ही हे पूर्णपणे नेहमी सगळ्यांना सांगत असतो की PDF वगैरे फॉरवर्ड करू नका, इलिगल आहे ते. रुपेशजी, तुम्हाला काही विचारायचं आहे? हा, विश्वास सर, नमस्कार. नमस्कार. हा, किती फिरता हो तुम्ही इकडे तिकडे? आणि ओके, इकडे तिकडे फिरता तर जरा दुबईचा पण प्रवास तुमचे चरण इकडे लागू द्यावा जरा. हो, बोलवा, येऊ आम्ही. पुढच्या नक्की, नक्की. वेळेस वाचक प्रेरणा दिवस इथेच तुमच्या उपस्थितीत साजरा होईल. मी पण असेल बरं का तेव्हा. बर, हो. धन्यवाद. आणि तुम्हाला मध्ये काय वेळ असणार तर या इकडे सगळी सोय आहे राहण्यापासून, सगळी हो. टेन्शन नको. येऊ, जरूर येऊ. जरूर या. आणि तुम्हाला एक अभिनंदन, राजीव सारस्वत पुरस्कार मिळाला. हो. त्याच्याबद्दल अभिनंदन. आणि काय सह्याद्रीवर वगैरे तुमचा खूप प्रूफ चालू आहे. हो. म्हणजे तिकडे एव्हरेस्ट सर करायची काही इच्छा आहे की काय? नाही, एव्हरेस्ट नाही, निदान सह्याद्री तरी सर करूया ना. गुड. ऑल द बेस्ट सर. धन्यवाद. हेल्दी. ओके. धन्यवाद सर. तुम्ही खरंच म्हणजे अतिशय व्यस्त कार्यक्रमातून वेळात वेळ काढून आमच्याशी संवाद साधायला आमच्या बरोबर जॉईन झाला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. विनायकजी, तुमचे तर नेहमीच धन्यवाद की तुम्ही मराठी पुस्तकं सगळीकडे पोहोचवता आणि त्याचबरोबर ज्यांनी तांत्रिक सहाय्य दिलं त्या सगळ्या समन्वयकांचे आणि श्वेता यांचे सगळ्यांचे मी आभार मानते. आणि सगळे जे वाचक आज आपल्या बरोबर जॉईन झाले त्या सर्वांचे मी खूप खूप आभार मानते आणि धन्यवाद. तुम्हाला आता मी जास्त वेळ थांबवत नाही, आपण कार्यक्रम आता समाप्त करूया. खूप खूप धन्यवाद. ओके, धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. नमस्कार. थँक्यू. चला. धन्यवाद. धन्यवाद.
धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद. बरं का स्नेहल, मी